Hello people, नमस्कार मंडळी. वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट. माय नेम इज मीनाक्षी कोल्हे. या व्हिडिओमध्ये आपण रोज बोलली जाणारी डेली लाईफ सेंटेन्सेस प्रॅक्टिस करणार आहोत. फ्रेंड्स, वी ऑल ऑफ अस वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. इन फॅक्ट वी वॉन्ट टू बी कॉन्फिडेंट वाईल स्पीक इन इंग्लिश, बट आपल्याला बोलता येत नाहीये. त्याचं कारण माहितीये का? आपण व्होकॅब्युलरी शिकली, ग्रामर शिकली, आपण इंग्लिशचा भरपूर अभ्यास केला, पण आपण लिसनिंग आणि स्पीकिंग अजिबात करत नाही. त्यामुळेच आज आपण लिसनिंग आणि स्पीकिंग करणार आहोत. मी इथे ही सेंटेन्सेस बोलणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत इंग्लिश ही सेंटेन्सेस बोला. पहिल्यांदा ऐका आणि मग बोला. बिकॉज लिसनिंग अँड स्पीकिंग दे आर अमेझिंग टूल्स इन एनी लँग्वेज. लिसनिंग आणि स्पीकिंग केलंच पाहिजे. चला तर मग विदाउट डिले लेट्स बिगिन. तू जिमला जातो का? डू यू गो टू जिम? डू यू गो टू जिम? किंवा तुम्हाला विचारायचंय की तू गार्डनला जातो का? डू यू गो टू गार्डन? डू यू गो टू गार्डन? हो, मी दररोज जिमला जातो. येस, आय गो टू द जिम एव्हरी डे. येस, आय गो टू द जिम एव्हरी डे. खूप छान. दॅट्स ग्रेट. दॅट्स ग्रेट. पण केव्हा जातो? सकाळी जातो की संध्याकाळी? व्हेन डू यू गो? मॉर्निंग ऑर इव्हनिंग? व्हेन डू यू गो? मॉर्निंग ऑर इव्हनिंग? किंवा तुम्ही त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घेऊ शकता. राहुल, व्हेन डू यू गो टू जिम? मॉर्निंग ऑर इव्हनिंग? मी सकाळी जातो. आय गो टू जिम इन द मॉर्निंग किंवा आय गो इन द मॉर्निंग. आणि किती वाजता जातो? अँड व्हॉट टाइम? अँड व्हॉट टाइम? मी सकाळी 6 वाजता जातो किंवा जाते. आय गो टू जिम ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आय गो टू जिम ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आत्ता कुठे जात आहेस? वेअर आर यू गोईंग नाव? वेअर आर यू गोईंग नाव? बघा, आपण मगाशी काय पाहिलं? वेअर डू यू गो, वेन डू यू गो, डू यू अशी सेंटेन्सेस. आणि आता आपण काय म्हणतोय? वेअर आर यू गोईंग नाव. सो आत्ता क्रिया चालू आहे, तो जात आहे कुठेतरी आणि तो दुसरा माणूस म्हणतोय की तू कुठे जात आहेस. सो वेन डू यू गो अँड वेअर डू यू गो इन द मॉर्निंग? तू दररोज कुठे जातो? आणि वेअर आर यू गोईंग राईट नाव म्हणजे आत्ता कुठे जात आहेस. तो हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये फरक आहे. सो आपण जेव्हा वाक्य ऐकतो आणि म्हणतो तेव्हा आपण या गोष्टी पण हे चेंजेस, हे डिफरन्सेस सुद्धा लक्षात घेतली पाहिजेत आणि ते ऐकून मग आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. आय होप तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहात. तुम्ही सेंटेन्सेस समजून घेऊन म्हणत आहात. एकदा नाही कळाली तर परत ऐका आणि ही सेंटेन्सेस नंतर तुम्ही वारंवार म्हणा, म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. लेट्स गो फर्दर. पुढे जाऊया. आता मी कॉलेजमध्ये जातोय. आय एम गोईंग टू द कॉलेज राईट नाव. आय एम गोईंग टू द कॉलेज नाव किंवा ॲट द मोमेंट सुद्धा म्हणू शकता तुम्ही. आय एम गोईंग टू द कॉलेज ॲट द मोमेंट. तुझे कॉलेज दूर आहे का? समोरचा विचारते, तुझं कॉलेज दूर आहे का? इज युअर कॉलेज फार फ्रॉम हिअर किंवा इज युअर कॉलेज फार? ओके. किंवा तुझं कॉलेज खूप दूर आहे का? इज युअर कॉलेज व्हेरी फार? इथून दूर आहे का? इज युअर कॉलेज फार फ्रॉम हिअर? नाही, एवढे नाही. नॉट रिअली, नॉट दॅट फार. तेवढं दूर नाहीये. नॉट रिअली, नॉट दॅट फार. कॉलेजला कसा जातो? समोरचा विचारतोय माणूस किंवा व्यक्ती. तू कसं जातो कॉलेजला? स्कूटरवर, बसने, कारने, रिक्षाने, कसं? हाऊ डू यू गो टू कॉलेज? हाऊ डू यू गो टू कॉलेज? तर तुम्हाला विचारायचं आहे का त्याला? तू ऑफिसला कसं जातो? हाऊ डू यू गो टू ऑफिस? तू जिमला कसं जातो? हाऊ डू यू गो टू जिम? स्कूटरवर जातो की पायी जातो? How do you go to gym? Do you go on scooter or you go walking like that? So इकडे तो म्हणतो दररोज बसने जातो. Every day I go by bus. Every day I go by bus. पण आज मी स्कूटरवर जातोय. But today I'm going on scooter. But today I'm going on scooter. So I hope you are practicing with me. तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहात आणि तुम्हाला मजा येत आहे. अँड यू आर हॅव्हिंग फन. येस पीपल, स्पीकिंग इन इंग्लिश इज फन. इंग्लिशमध्ये बोलणे म्हणजे खरंच मजा आहे. इट्स इंटरेस्टिंग. हे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, पण आपणच त्याला कुठेतरी अवघड बनवून ठेवतो. सो कम ऑन, लेट्स प्रॅक्टिस टुगेदर. लेट्स गो फर्दर. तुझे कॉलेज कुठे आहे? वेअर इज युअर कॉलेज? वेअर इज युअर कॉलेज? माझे कॉलेज निगडीत आहे. माय कॉलेज इज इन निगडी. माय कॉलेज इज इन निगडी. निगडी हे एका भागाचं नाव आहे, एका ठिकाणाचं नाव आहे. माय कॉलेज इज इन निगडी. अच्छा, ओके. मी पण तिकडेच जातो. आय एम ऑल्सो गोईंग देअर. आय एम ऑल्सो गोईंग देअर. किंवा मला पण तिकडेच जायचं आहे. आय ऑल्सो वॉन्ट टू गो देअर. आय ऑल्सो वॉन्ट टू गो देअर असं तुम्ही म्हणू शकता. मला तिकडे सोडशील का? कुड यू प्लीज ड्रॉप मी ऑफ देअर? Could you please drop me off there? आता ड्रॉप ऑफ ही फ्रेज आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी सोडणे.
सो आपण ड्रॉप ऑफ डिरेक्टली नाही वापरू शकत. फॉर एक्झाम्पल, कुड यू प्लीज ड्रॉप ऑफ मी देअर असं नाही म्हणायचं. सो कुड यू प्लीज ड्रॉप मी ऑफ देअर, किंवा त्याला सोडशील का असं म्हणायचं असेल तर कुड यू प्लीज ड्रॉप हिम, कुड यू प्लीज ड्रॉप हिम ऑफ देअर, कुड यू प्लीज ड्रॉप हर ऑफ देअर असं तुम्ही म्हणाल. सी मित्रांनो, इंग्लिश बोलताना प्रोनाऊन्सिएशन, त्याचा प्रोनाऊन्सिएशन, उच्चार, आपण कुठल्या टोनमध्ये बोलतोय तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. बिकॉज आपण जेव्हा इंग्लिश बोलत असतो तेव्हा इंग्लिश भाषेची एक वेगळीच त्याची स्टाईल असते, मराठी भाषेची वेगळी स्टाईल आहे, हिंदी भाषेचं त्याची स्वतःची एक स्टाईल आहे. स्टाईल म्हणजे मला इथं असं म्हणायचं की टोन. ओके, ज्या टोनमध्ये, ज्या ताला सुरात बोलतो त्याला म्हणू आपण त्या भाषेचा सूरताल असतो. सो आपण इंग्लिश जेव्हा बोलतो तेव्हा केवळ शब्द जोडून ते वाक्य बोलतो असं नाही, तर आपण त्या टोनमध्ये म्हटलं पाहिजे. सो माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा. हो का नाही? शुअर, वाय नॉट? शुअर, वाय नॉट? मदतीसाठी धन्यवाद, तू मला मदत केलीस. थँक्यू, थँक्यू फॉर युअर हेल्प, थँक्यू फॉर युअर हेल्प. जेव्हा समोरचा आपल्याला थँक्यू म्हणतो तेव्हा आपण कशा पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकतो? माय प्लेजर, माय प्लेजर, दॅट्स ऑल राईट. ओके, ठीक आहे, दॅट्स ऑल राईट. वेलकम हे आपल्याला माहितीच आहे, आपण म्हणतो वेलकम. डोंट मेन्शन इट, आपण असंही म्हणतो डोंट मेन्शन इट. पुढे बघूया, अजून काही सेंटेन्सेस आहेत. लेट्स प्रॅक्टिस. आय होप यू आर प्रॅक्टिसिंग विथ मी. अरे तुला उशीर का झाला? हे, वाय आर यू लेट? वाय आर यू लेट? किंवा तू उशिरा का आलास? वाय हॅव यू कम लेट? वाय हॅव यू कम लेट असंही म्हणू शकता. अरे यार, खूप ट्रॅफिक होती. देर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. देर वॉज अ लॉट ऑफ ट्रॅफिक. मी अतिशय थकलो आहे. आय एम एक्झॉस्टेड. आय एम एक्झॉस्टेड. तुम्ही टायर्ड हा सुद्धा शब्द वापरू शकता. आय एम एक्स्ट्रीमली टायर्ड असं सुद्धा म्हणू शकता. आय एम एक्स्ट्रीमली टायर्ड किंवा आय एम एक्झॉस्टेड. चल चहा घेऊया. कम लेट्स हॅव टी, किंवा लेट्स हॅव अ कप ऑफ टी. कम लेट्स हॅव अ कप ऑफ टी. मी ते फक्त टी लिहिलं आहे. लेट्स हॅव अ कप ऑफ टी असं तुम्ही म्हणू शकता. अरे पाकिट घरीच विसरलं यार. आय लेफ्ट माय वॉलेट ॲट होम. आय लेफ्ट माय वॉलेट ॲट होम. दुसरा मित्र म्हणतो, काळजी करू नकोस, मी बिल देईन. डोंट वरी, आय विल पे द बिल. आय विल पे द बिल. तू किती दानशूर आहेस, म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो ना की आपल्याला मदत करतो. तू किती मदत केलीस माझी, तू दानशूर आहेस असं म्हणायचं असेल तर आपण म्हणूया यू आर सो जनरस. जनरस म्हणजे दानशूर. यू आर सो जनरस. थँक्यू यार, यू आर सो जनरस. तू बिल पे केलंस. यू पेड द बिल. यू पेड द बिल. हो, इथे चहाची छोटीशी गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्हाला एखाद्याला म्हणायचं आहे की तू खरंच मदत केलीस, तुम्हाला कोणी मदत करतं, पैसे दिला किंवा कुठल्या नोट्स वगैरे दिल्या, कुठल्या ऑफिसमधली मदत केली, तर तुम्ही तिकडे म्हणू शकता यू आर सो जनरस. म्हणजे एखादा माणूस थोडंसं एक्स्ट्रा माईल जाऊन आपल्यासाठी मदत करतो तेव्हा तुम्ही यू आर सो जनरस असं म्हणू शकता. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. यू रिअली एन्जॉयड इट अँड यू हॅव प्रॅक्टिस विथ मी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, बिकॉज दॅट गिव्स मी मोटिवेशन टू मेक similar videos or maybe to make new videos which will help you. So thank you so much guys for watching this video. शेवटपर्यंत आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कॉमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला यासारखे व्हिडिओज बघायला आवडतील का, किंवा नवीन कुठले टॉपिक्स इथे तुम्हाला डिस्कस करायला आवडतील. आपल्या चॅनलवरती इंग्लिश मराठी टॉकफेस्ट या चॅनलवरती आपण ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि असे स्पीकिंगचे कॉन्व्हर्सेशन सुद्धा अपलोड करत असतो. सो जाऊन बाकीचे सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू सो मच आणि धन्यवाद.